नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत. मंडळी बघा, दिवसेंदिवस डोक्यावरचं कर्ज वाढतच आहे. घरात पैसा टिकत नाही. त्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाची सेवा मी तुम्हाला सांगणार आहे. ही सेवा समजून घ्यायची असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा. कारण आज जी तुम्हाला मी सेवा सांगणार आहे, ही सेवा घरात पैसा टिकून राहण्यासाठी आणि कर्ज फिटण्यासाठी एक रामबाण उपाय आहे. त्यामुळंच व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. परमपूज्य गुरुमाऊली त्यांच्या अमृतवाणीतून आपल्याला नेहमीच अमृततुल्य अशी माहिती सांगत असतात. पण काय होतं, आपण ऐकतो आणि नंतर विसरून जातो. तर असं न करता त्यांनी सांगितलेले उपाय, तोडगे, सेवा हे आपण केले पाहिजे. आज आपण कर्जबाजारीपणा कमी होण्यासाठी, घरात पैसा टिकावा यासाठी काही उपाय, काही सेवा सांगणार आहे. कर्जबाजारीपणा वाढतच जाणे, घरात बरकत नसणे, मिळत असलेला पगार किंवा उत्पन्न न पुरणे, अनाठायी खर्च होणे. म्हणजे बघा, कधी कधी असं वाटतं इथं खर्च करायची गरज नाही आहे, तरीसुद्धा तिथं खर्च होऊन जातो. घरात पैसा न टिकणे म्हणजे लक्ष्मी स्थिर राहत नाही. या सर्व गोष्टींवर अतिशय महत्त्वाची सेवा करायची आहे. दररोज न चुकता दिवसभरात ही सेवा करा. संपूर्ण कर्ज फिटेपर्यंत खूप श्रद्धेनं ही सेवा करा. आणि ही सेवा करताना ही सेवा कमीत कमी 40 दिवस करायची आहे. त्यापेक्षा जास्त दिवस पण करू शकता, पण कमीत कमी 40 दिवस दररोज एक दिवसही खंड न पडता ही सेवा करायची आहे. हे उपाय करायचे आहेत. सर्वात पहिला उपाय, आपण रोज देवपूजा करतो, तर दररोज देवपूजेच्या अगोदर पितरांची सेवा करा आणि त्यानंतर मग देवपूजा करा. पितरांची सेवा कशी करावी हे जर तुम्हाला माहीत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये तशी मला कमेंट करून सांगा, म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये ती माहिती मी तुम्हाला सांगेन. तसं तर बरेच जणांना माहिती आहे पितरांची सेवा कशी करावी. दुसरी गोष्ट, रोज न चुकता स्वामींची सेवा करा. त्याचबरोबर रोज शिवमहिमा वाचून शिवपिंडीवर अभिषेक करा. सर्वात महत्त्वाचं, दिंडोरी प्रणीत मार्गानुसार वास्तू तपासून घ्या. दरवर्षी मूळ कुलदेवी आणि कुलदैवत यांचा मानसन्मान करा. सर्वात महत्त्वाची सेवा, रोजच श्रीयंत्रावर सेवा करा. आता श्रीयंत्र सेवा करताना भगवान विष्णूची आणि लक्ष्मी देवीची सेवा करा. अत्यंत महत्त्वाची ही सेवा 40 दिवस दररोज करा. याचा चांगला अनुभव नक्कीच येईल. गुरुमाऊलींनी सांगितलेली श्रीयंत्राची सेवा, त्याचबरोबर तितकीच महत्त्वाची पितराची सेवा, त्याचबरोबर स्वामींची नित्यसेवा म्हणजे 3 अध्याय क्रमशः आणि 11 माळी श्री स्वामी समर्थ जप. ही सेवा म्हणजे हा एक रामबाण उपायच आहे, हे लक्षात घ्या. श्रीयंत्रावर कोणती सेवा करायची ते आता आपण बघू. कर्जबाजारी लोकांनी कर्ज फिटेपर्यंत रोज ही सेवा करायची आणि इतर लोकांनी कर्ज होऊच नये म्हणून यासाठी ही सेवा करायची. कोणत्याही एका शुभ मुहूर्तावर श्रीयंत्र घरामध्ये स्थापन करा आणि त्यानंतर दर पौर्णिमा, शुक्रवार, मंगळवार, दुर्गाष्टमी, त्याचबरोबर रोजच श्रीयंत्रावर कमळगट्ट्याची माळ ठेवून तुळशीच्या माळेनं मग सेवा करायची. ही सेवा करत असताना 1 माळ विष्णू गायत्री मंत्र, 1 माळ लक्ष्मी गायत्री मंत्र, 1 माळ कुबेर मंत्र, त्याचबरोबर श्रीसूक्त वाचताना 1 वेळा, 3 वेळा, 5 वेळा आणि जर तुम्हाला शक्य असेल तर 16 वेळा हे वाचावं. 16 वेळा जर श्रीसूक्त वाचलं तर लवकरात लवकर कर्जबाजारीपणा कमी होऊन लक्ष्मी घरात स्थिर राहील. त्याचबरोबर 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र वाचा. त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचं, दर पौर्णिमेला घरच्या घरी दिंडोरी प्रणीत सेवा मार्गाप्रमाणे सत्यनारायण पूजन करा. अशा पद्धतीनं ही सर्व सेवा करा. हळूहळू कर्ज कमी होईल, पण ही सेवा पूर्णपणे विश्वासाने आणि श्रद्धेने करा. श्रीयंत्र घरात स्थापन केल्यामुळं कोणकोणते फायदे होतात हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. आज व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.